फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना? तर आता सकाळची वेळ आहे आणि मला सगळं नाश्ता वगैरे सगळं आज लवकर बनवायचं आहे, कारण की बरीच आज कामं आहेत मला आटपायची। त्याच्यामुळे म्हटलं की सगळं लवकरात लवकर केलेलं बरं। खरं तर ना वेळ कसा जातो निघून काही कळत नाही आहे। म्हणजे ना इतका म्हणजे कामं असतात ना पडलेली की ती संपतच नाहीत असं होत आहे मला। आणि आमची ही दोन मंडळी असतात, गोल्डन आणि स्वीटी। स्वीटीचं एवढं काय नसतं, म्हणजे ती शांत आहे आणि ती तेवढं नाही हे करत, आगाऊपणा नाही करत। पण आमचा गोल्डन खूपच आगाऊ आणि कार्टून आहे। त्याच्यामुळे ना त्याला त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं कारनामे। मग त्याच्याकडे तेवढा वेळ परत लक्ष द्यावं लागतं। आता इथे मी दोडक्याची भाजी बनवते, तर आता ती चिरायला घेतलेली होती ना, तर तो आला बघायला। आणि त्याच्यानंतर मला कुयरीची पण भाजी बनवायची आहे। तर खरं तर ना कुयरी दिलेली होती, पण मी काय केलं, मी अर्धी जी कुयरी होती त्याची भाजी केलेली, अर्धी मी तशीच ठेवून दिलेली होती कुकरला। म्हणजे सगळं कट करून वगैरे कुकरला वगैरे लावून मी सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिली होती, अर्धी राहिलेली ती। म्हटलं नंतर काहीतरी करेन। आणि मला कुयरीची भाजी खरं तर खूप आवडते भाकरीसोबत वगैरे। माझ्या नवऱ्याला काय फारशी आवडत नाही, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी आता ही दोडक्याची भाजी बनवणार आहे आणि माझ्यासाठी मात्र मी कुयरीची भाजी बनवणार आहे, कारण की मला खूप आवडते ती। तर इकडे आधी म्हणजे मी काय प्लॅन असा केलाच नव्हता की कुठची भाजी वगैरे काय बनवायची। ते म्हटलं जे डोळ्यासमोर येईल फ्रीजमध्ये जी भाजी असेल ती म्हटलं बनवायची, कारण की आज मी तशी लवकर उठले। मध्ये काही दिवस मला लवकर उठता येत नव्हतं, कारण की थंडी वगैरे असायची, तर इच्छाच व्हायची नाही लवकर उठायची। पण म्हटलं नाही, आज म्हटलं बरीच कामं आटपायची आहेत, त्याच्यामुळे म्हटलं आज उठलं पाहिजे। तर आता इकडे दोडक्याच्या भाजीची सगळी कटिंग वगैरे सगळं मी करून ठेवलेलं आहे। आणि आता इकडे एका साईडला मी जी कुयरी आहे ना, तर ती अशी किसून घेते। काही जण अशी हाताने पण अशी चिरडून वगैरे घेतात, पण मला तशी आवडत नाही। मला अशी ती किसलेली छान अशी म्हणजे अशीच आवडते, बारीक अशी किसली जाते ना, त्याच्यामुळे मला तशी आवडते, म्हणून मी ती किसूनच घेते। तर आता पटकन आधी ह्या दोन्ही भाज्या मला बनवून घ्यायच्या, त्याच्यानंतर परत बाकीचं जेवण वगैरे पण आहे बनवायचं। आणि सकाळी नाही उठलं ना तर कामं आपली तशीच राहतात, आणि आणखी माझी तर कामं ती असतातच। आणि सगळं घरात पसारा परत असतो, तो सगळा आवरायचा असतो। आता इथे जरा म्हणजे ना काही दिवस जरी बिझी राहिले ना तरी पण मग लक्ष घरामध्ये नसतो, मग किचनमध्ये जास्त नसतो। मग किचनमध्ये सगळं आवरावर काय घरात संपलं असतं ते पण मग कळत नाही, असं पण होतं कधी कधी। तर आता इथे मी ना गाणी लावली होती, म्हणजे स्वामी समर्थांचं मंत्र वगैरे, असं साईबाबांचं मंत्र वगैरे लावलं तर सकाळी छान वाटतं असं लावायला। आता टीव्हीवरती वगैरे मी लावलं नाही मोठ्याने वगैरे, म्हटलं आपण हेडफोन्स घालूनच म्हटलं ते ऐकूया, छान वाटतं सकाळचं एक मंत्र ऐकत ऐकत आपण आपली कामं केलेली छान वाटतात, म्हणून म्हटलं ते करूया। आणि आत्ता त्याच्यानंतर मला परत बाकी घरातलं सगळं आवरायचं आहे। जिथपर्यंत नवरा माझा ऑफिसला जात नाही ना तिथपर्यंत आमचं घर पूर्ण मेसी असतं। तो गेल्यानंतरच मला सगळं आवरावं लागतं, कारण की काही ना काहीतरी ते असणारच, इकडे तिकडे पडलेलं असणारच। त्याच्यामुळे मग तो जिथपर्यंत ऑफिसला जाते तिथपर्यंत मला काय आवरता येत नाही। तर आता म्हणूनच म्हटलं की आधी म्हटलं पटापट म्हटलं आधी नाश्त्याचं आवरून घेते, नंतर जेवणाचं पण बघून मग म्हटलं बाकीची जी कामं आहेत म्हटलं ती करता येतील। आणि माझं काय होतं ना की सगळीकडे असे व्हिडिओ टाकायचे असतात आणि त्याच्या एडिटिंगला वगैरे खरंच खूप वेळ लागतो। म्हणजे जी माणसं करतात ना त्यांना माहिती असेल की किती वेळ त्यामध्ये जात होते। आणि सध्या आणि परत आता आमचा एक मोठा प्रॉब्लेम सुरू आहे, तो म्हणजे इंटरनेटचा। तर काय झालं आहे की त्याचं हल्ली स्पीड ना कमी झालं आहे, म्हणजे आधी वगैरे चांगलं होतं, पण हल्ली मी बघते तर स्पीडच कमी झालं। तर त्यांना 2 वेळा त्यांना आम्ही बोलवलं होतं। आधी एकदा बोलवलं तर ते बोलले की अपडेटला आलं आहे तुमचं राउटर वगैरे, म्हणून त्यांनी अपडेट वगैरे करून दिलं। आणि त्याच्यानंतर परत मग स्पीड वगैरे डाऊन झाला। त्या दिवशी तर माझा व्हिडिओ अपलोड करायला मला वाटतं अर्धा ते पाऊण तास लागलं। त्याच्यामुळे काय होतं ना की तेवढा जो वेळ असतो तो आपण वाट बघत राहतो की आता अपलोड होईल, आता अपलोड होईल, मग तो वेळ तेवढा वायाच गेल्यासारखं वाटतो। आणि त्याच्यामुळे आता बघूया आता कसं काय ते। आता परत त्यांना ज्यावेळी बोलवलं होतं इंटरनेटसाठी, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते विचारण्यासाठी, तर ते बोलतात की आता तुम्ही तर राउटर चेंज करा म्हणून। तर आता काय आमच्या पुढच्या महिन्यात नेटचं म्हणजे संपणारच आहे। आम्ही कसं करतो वर्षभराचं जे असतं ना तर तेच आम्ही हे करतो, म्हणजे पे करतो एक। तर आता ते फेब्रुवारीमध्ये एक्सपायर होणार आहे, त्याच्यामुळे म्हटलं की आता फेब्रुवारीमध्ये बघू कसं काय करायचं आहे ते। तर असं सगळे मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आले का बरंच कामाचा सगळा गोंधळ होऊन जातो।
तर आता परत झाडं आणलेली आहेत, तर त्यांचं पण मला लक्ष द्यायचं आहे. कारण की काय आहे ना, की ती जर झाडं अशीच मी खाली ठेवली, तर मात्र गोल्डन काय करतो, त्या झाडांची पानं तोडून आणतो घरात किंवा त्यांना जर का फुलं जरी फुललेली असतील, तरी ते तोडून आणणार. म्हणून मग म्हटलं, की त्यांना पण म्हटलं लावायला पाहिजे आहे. तर आता कुंड्या ॲक्च्युअली खरं तर नाही आहेत. आता कुंड्या आणाव्या लागणार आहेत. जिथे आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो, तिथे कुंड्या होत्या, पण त्या लहान होत्या. मोठ्या साईजमध्ये आम्हाला कुंड्या पाहिजे होत्या, तर त्या नव्हत्या म्हणून आम्ही तिथे काही घेतलेल्या नाही आहेत. आता कधी मार्केटमध्ये ज्यावेळी भेटेल वेळ त्यावेळी म्हटलं मार्केटमध्ये जाऊन आणावे लागतील. परत माती पण आणावी लागणार आहे, कारण की माती गेल्या वेळी मी होती ती मी वापरली आहे, त्याच्यामुळे थोडीशीच आता माती आहे. मला वाटतं एक छोटी कॅरी बॅग फक्त एवढीच माती आहे. तर काल मी नवऱ्याला बोलले होते तिकडे गावी जर जाशील तर म्हटलं माती घेऊन ये, पण काय त्याला उशीर झाला रात्री यायला, त्याच्यामुळे माती काय त्याने आणलं नाही आहे. आता बघूया कुठे वाटेत वगैरे अशी चांगली लालसर अशी माती असते ना, ती चांगली असते झाडांसाठी. तर म्हटलं कुठे असेल तर म्हटलं घेऊन ये. तर आता बघू आता कसं काय ते. त्याच्यामुळे माती नाही आहे, त्याच्यामुळे मग झाडं पण काय लावता येणार नाही आहेत. पण जरा काही जे झाडं आहेत ते काही कुंड्या माझ्याकडे आहेत छोट्या, ज्या रिकाम्या झालेल्या आहेत. म्हटलं त्यामध्ये म्हटलं छोटी छोटी सदाफुली म्हणा किंवा लिली वगैरे आणलेली आहे, तर म्हटलं ती तरी झाडं म्हटलं त्यामध्ये लावून ठेवेन. तर म्हणूनच आज म्हटलं आज बरीच कामं आहेत, तर म्हटलं आटपायची पण आहेत. आणि कसं घरातली परत साफसफाई असते, दररोज थोडं तरी साफसफाई आपण करतोच करतो. त्याच्यामुळे मग ते काही होत नाही, असं सगळं गोंधळ होतो. आणि परत साडी ड्रॅपिंगचे जे व्हिडिओ असतात त्यांच्यासाठी पण खूप वेळ लागतो खरं तर. तर त्यात परत असं असतं की काही जणांची अशी रिक्वेस्ट असते की तुम्ही असे व्हिडिओ बनवा, तसे बनवा, किंवा काही जणांचे प्रश्न असतात की अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ दाखवत जा म्हणून वगैरे. तर त्याच्यामुळे काय होतं की तसे व्हिडिओ बनवायला पण तेवढा वेळ पण लागतो. आणि परत त्याच्यानंतर एडिटिंग असतं, व्हिडिओ खूप मोठे वाटतात, परत ते परत कट करत तेवढे थोडे छोटे करावे लागतात. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात परत वेळ जातो. या सगळ्या गोष्टी होईपर्यंत पूर्ण दिवस जो असतो तो कसा जातो तेही समजत नाही. आणि आता आपली इकडे झाडं जी आहेत ती लावून झालेली आहेत. आणि बघा किती माती वगैरे पडलेली आहे, तर ती सगळी मला आता झाडावी लागणार आहे. गोल्डन साहेब बसलेले होते. आणि आता इकडे काय झालं आहे की आज ना इकडे सगळी झाडं जी आहेत ना ती तोडत आहेत. बघा या साईडला ज्या बांबूची झाडं होती ना ती तोडत आहेत. परत आमच्या इथे जवळ पण अशी ना ते फणसाची फांदी आली होती, तर ती पण त्यांना सांगितले तोडायला, तर ते आता तोडत होते. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की बाहेर झाडं सकाळपासून तोडत आहेत ना, त्याच्यामुळे स्वीटीचे वांदे झालेले होते. स्वीटीला बाहेर अशी इकडे बसून असते ना बाल्कनीमध्ये वगैरे, तर तिला तिकडे आवडतं बसायला. पण आज इथे हे सगळं काम चालू आहे, त्याच्यामुळे ती घाबरून आतमध्येच बसलेली आहे. मी तुम्हाला दाखवेन आता थोड्या वेळाने. ही बघा ही अशी बसलेली आहे, बिचारी घाबरून बसलेली आहे. ती म्हणते की कधी एकदा यांची कामं होत आहेत आणि कधी एकदा मी माझ्या जागेवरती बसते. तर सकाळपासून हे काम चालू आहे. आणि इकडे खूप फांद्या आलेल्या होत्या, तर त्या बऱ्या झाल्या, आता ते तोडतायत त्या. आता 6:30 वाजलेत आणि आता मी सगळं काम तिथलं आवरलं. आता म्हणजे काय झालं की ते काम करत होते खाली, त्याच्यामुळे मी झाडलं नाही. कारण की ते झाडलं एक तर माती एवढी पडलेली होती आणि ती पूर्ण ओली माती होती आणि त्याच्यामुळे चिकट होती, त्याच्यामुळे ती फरशीला पण अशी चिकटून राहते. आणि म्हटलं हे झाडलं तर सगळं मातीचं पाणी खाली जाणार आणि खाली ते काम करत होते, म्हटलं त्यांच्या अंगावरती वगैरे पडेल, म्हणून मी ते थांबलेले. म्हटलं यांचं काम सगळं होऊ दे, गेले काय म्हटलं मी झाडून घेईल. तर आता ते गेले होते म्हणून म्हटलं आता म्हटलं बाल्कनी पूर्ण स्वच्छ करून टाकते. आता अजून माझी झाडं आहेत लावायची, पण माती नाही आमच्याकडे. ज्यावेळी आमचे साहेब आता माती आणतील त्यावेळी ती झाडं लावली जातील, तर त्याच्यामुळे थांबलंय. आणि झाडं ॲक्च्युली आम्हाला काही जी झाडं आहेत ती टेरेसवरती ठेवायचा आमचा विचार चालू आहे. बघूया कितपत काय होत आहे ते. तर म्हणून मग मी ती वांग्याची 2 रोपं आणली आहेत आणि म्हटलं जरा बघूया, ट्राय करूया. भाजीपाला वगैरे आवडतो म्हणजे असे करायला, पण त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. त्याचं कसं त्यांची काळजी घ्यायची वगैरे काय मला काहीच माहिती नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं 2 म्हटलं रोपं घेऊया वांग्याची, म्हटलं बघूया ट्राय करूया. जर सक्सेस झालं तर चांगलंच आहे. तर यासाठी तर आता अजून झाडं आहेत लावायची, त्याच्यामुळे अजून इथे ठेवली आहेत ती सगळी झाडं. म्हटलं नंतर काय ते बघूया पुढचं. तर आणि टेरेसवरती जरी नेलं तरी पण तिकडे पण मदत लागणार मला, मी एकटी काय करू नाही शकत. त्याच्यामुळे म्हटलं जरा थांबूया. आणि हा गोल्डन सारखा मला काय सांगतोय, मला त्याला लागली आहे भूक आणि तो सारखा मला सांगतोय की तुझा आवर चल मला खायला दे. आणि ह्याचे नखरे असतात ना, तुला भरवावं लागतं ना. जरा शांत राहा, जरा शांत राहा गोल्डन. आता इथे मी ना मिशोवरून मी ब्लाऊज मागवलेले. या आधी पण मी ब्लाऊज मागवलेले होते, 3 ब्लाऊज मी मागवले होते आणि 3ही चांगले आलेले आहेत.
तर म्हटलं मला ते वेल्वेटमध्ये ब्लाऊज पाहिजे होता, तर म्हणून मी तो वेल्वेटमध्ये 2 ब्लाऊज जे आहे ते मागवले. मी तुम्हाला दाखवते. हा जो आहे तो रेड कलरमध्ये आहे आणि ती छान आहे, खूपच सुंदर ब्लाऊज आहे हा बघा. म्हणजे आणि खोललं आहे खरं तर, आणि हा गोल्डन मध्ये सारखा एक हा ब्लाऊज आहे. हा बघा किती सुंदर वाटतोय तो बघा, रेड कलरमध्ये आणि एकदम भारी वाटतोय. तर मी रेड कलरमध्ये माझ्याकडे असा आहे ब्लाऊज, म्हणजे माझ्याकडे रेडीमेड पण ब्लाऊज आहे जो मी इथे लोकल मार्केटमध्ये घेतलेला. पण खरं सांगते आता मला त्याचा पश्चाताप होत आहे की अरे एवढा मी, आणि त्याची एवढी किमती होत्या. आता हा काहीतरी 350 वगैरे असं काहीतरी असणार आहे, कारण की मला ते कॉईन वगैरे होते त्याच्यामुळे मला ते आणखी कमीमध्ये पडलाय. पण इथे जे मी ब्लाऊज घेतले होते ते 400-500 रुपये, किंवा एक तर माझा तो ब्लॅकमध्ये ब्लाऊज आहे तो मला 800 का 850ला भेटला. आणि तेच ब्लाऊज मी जर मिशोला बघितले तर कमी किमतीमध्ये आहेत त्याच्यामुळे. आणि क्वालिटी जर त्यांचं कापड जर बघितलं ना तर ते कापड पण एवढं चांगलं आहे. फक्त ब्लॅकवाला ब्लाऊज चांगला आहे, पण जे 2 मी बाकीचे घेतले होते, एक रेडमध्ये आणि ब्ल्यूमध्ये घेतला होता, कापड मात्र अजिबात चांगलं नाही. तर हा जो ब्लाऊज मी मागवला होता ह्याचं कापड पण चांगलं आहे, आणि ते जे कापड आहे ना ते एवढं खास नाही आहे. तर म्हणून मला इकडे मिशोवरती ब्लाऊज जास्त आवडले होते म्हणून म्हटलं की घेऊया. तर आता हा एक रेडमध्ये घेतला, हा पण छान आहे ब्लाऊज, जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा एक आहे, हा ना गोल्डनला आमच्या सगळं बघायचं असतं. हा बघा, हा एक आहे जो पिंक कलरमध्ये आहे, आणि हा पण खूप सुंदर आहे. म्हणजे ना इतकं छान दिसतो हा. मला असं वाटलं नव्हतं हा चांगला येईल असं, पण नाही, हा चांगलाच आला. अगदी फिटिंगमध्ये बसतो आणि खरंच खूप छान आहे. तर खूपच सुंदर आहे असा ब्लाऊज, खूप छान वाटेल. ज्यावेळी मी घालेन त्यावेळी मी तुम्हाला पाहायला भेटेलच. त्याच्यानंतर मी नेकलेस मागवलेले होते, जे की हे बघा अशा प्रकारचे जे आपले चोकर नेकलेस असतात त्यामधलंच आहे हा प्रकार. 4 आहेत, हे 4 सेट आहे हा कानातले आणि नेकलेस. गोल्डन बघतोय म्हणतोय काय चाललंय याचं. तर क्वालिटी ह्याची चांगली आहे, पण थोडेसे नाजूक आहे ते. हा ना, येस, प्राईसच्या मानाने चांगली आहे, नाहीतर खूप नाजूक पण आहे. थांब जरा थांब, मी अजून बघितलं पण नाही आहे. तुला सगळंच बघायचं असतं, तुला घालणार आहे मी. थांब जरा, तुला आपण नेकलेस घालूया. ओके, हा बघा, हा छानच आहे. तर यामध्ये ना मला फक्त रेड कलरचा जो आहे ना तो थोडासा असा नाजूक मला वाटला. बाकी जे नेकलेस आहेत ते चांगले आहेत वाटतंय, म्हणजे असे. हे बघा, हा पण चांगला आहे बघा, छान दिसतो आहे. फक्त थोडंसं हे ना उलट पुलट होत आहे, बाकी छान आहे. हा मी ग्रीनमध्ये तुम्हाला दाखवला. एक आणखी एक कलर आहे, त्याच्यात कलर आहेत बरेच, म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. तर माझ्याकडे ज्या साड्या वगैरे आहेत त्याप्रमाणे मी मागवले होते. हा एक ब्लॅकमध्ये आहे, हा गोल्डनला माझ्या घालायचं आहे नेकलेस होय ना, तो तोडून पण टाकशील. हा बघा, हा ब्लॅकमध्ये पण छान वाटतो आहे. तर ज्या कलरमध्ये तुमच्याकडे साड्या वगैरे असतील, ड्रेस वगैरे असेल त्याप्रमाणे मी घेऊ शकता. तर हा ब्ल्यूमध्ये पण आहे. हे मी मागवले सगळ्या साड्या आहेत माझ्या, हे सगळे 4ही कलर माझ्याकडे, 4ही कलर माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे मी हे मागवले. आणखी पण बरेच कलर आहेत त्यामध्ये. हा बघा, हा ब्ल्यूमध्ये पण छान वाटतो आहे. तर हे नेकलेस मागवलेले आहेत आणि अगदी छान आहेत, मॅचिंग इयरिंग्स पण आहेत आणि नेकलेस आहे. तर असं माझी मिशोवरची खरेदी होती. आणि थांब जरा, आणि हे एक तोरण आहे बघा. गोलू काय घेऊ नकोस, थांब, होय घेऊ नकोस ना, शांत राहा. हा बघा, हे एक तोरण आहे मागवलेलं मिशोवरून, खूप सुंदर आहे. याच्यावर आणखी एक तोरण आहे, गोल्डन माझा ट्रायपॉड पाडणार असतो. हे एक तोरण आहे, आणखी पण आहे, आता ते ठेवलेलं आहे कुठे, आता मला ते शोधायचा कंटाळा आलाय. तर हे 2 तोरणं होती, काहीतरी 200ला भेटलेली आहेत. छान आहे बघा, मोठी अगदी आणि मोठी साईज आहे, छान वाटते बघा. थांब बघू, तर हे तोरणं आहेत मागवलेली. तर असे हे मिशोवरची जी शॉपिंग होती ती मी तुम्हाला दाखवली आहे. तर चला, आजचा हा व्लॉग आहे तुम्ही आता इथे सेंड करत आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा.